पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार पुढे, कर्जाची कोणतीही वसुली यंदा होणार नाही. लाखो शेतकऱ्यांना दिलासा, जिल्हा बँकांना कर्ज वसुली थांबवण्याचे सरकारचे आदेश. 30 जून 2026 पर्यंत 7/12 कोरा. बच्चू कडूंच्या आंदोलनाला सरकारची सकारात्मक प्रतिक्रिया. आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांना जीवदान, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असताना राज्य सरकारने अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड आर्थिक बोजा पडला होता. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला 1 वर्षांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत बँकांना शेतकऱ्यांकडून कोणतीही वसुली न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना कर्जाचा एकही हप्ता भरावा लागणार नाही आणि वसुलीची संपूर्ण प्रक्रिया पुढील वर्षाकडे ढकलण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे गंभीर नुकसान सहन केलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरत आहे. या निर्णयामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं असलं तरी शेतकरी मात्र हा निर्णय खरा दिलासा म्हणून पाहत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्ज वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याने आधीच कर्जबाजारी आणि पीक हानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांवरचा भार तात्पुरता तरी कमी झालाय. राज्यभरातील शेतकरी या निर्णयाचं स्वागत करतायत. काही दिवसांपूर्वीच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन उभारले होते. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर 30 जून 2026 ही कर्जमाफीची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली. या निर्णयानुसार 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे. या घोषणेनंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले असून राज्यभरातील हजारो शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी या निर्णयाचं समाधान व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता सरकारने कर्ज वसुली स्थगितीचा आणखी एक निर्णय ठोसपणे घेतल्याने शेतकऱ्यांचा आनंद आणखीनच वाढलाय. अतिवृष्टी, पुराचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी ही सलग दुसरी मोठी घोषणा ठरली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांना काही काळासाठी तरी श्वास घेण्याची संधी मिळणार आहे. राज्यभर शेतकरी समाजात यामुळे समाधान आणि नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले. अशाच अपडेट्स व घडामोडी मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.